Good morning, students. Today, again, one more Wednesday. The date today is the 23rd of September 2020. Students, today we will go to our next chapter. It's page number 26 and lesson number 1.6 in a class of their own. In a class of their own is a lesson of two parts. In a class of their own means वर्गामध्ये त्यांच्यासारखे उत्कृष्ट असे तेच. फर्स्ट देर इज अ स्मॉल ॲक्टिव्हिटी, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी यू कॅन कॉल इट. अँड ओपिनियन पोल. अँड ओपिनियन पोल म्हणजे तुमची स्वतःची मतं या ठिकाणी तुम्हाला नोंदवायची आहेत. पेज नंबर 26वर यू कॅन सी there are three tables are there: blue table, green table and orange table. The first table is about what makes a good friend, characteristics. पहिलं जे टेबल आहे ते आहे की एक चांगला मित्र हा कसा असू शकतो किंवा एक चांगला मित्र तुम्ही कोणाला म्हणू शकता आणि त्याची कॅरेक्टरिस्टिक म्हणजे त्याची गुणवैशिष्ट्ये या ठिकाणी दिलेली आहेत. तुम्हाला तुमचं मत नोंदवायचं योग्य त्या रकान्यामध्ये टिकमार्क करून. रकाने आहेत ॲग्री, म्हणजे दिलेल्या मताशी जर तुम्ही सहमत असाल तर तुम्ही ॲग्री या कॉलममध्ये टिकमार्क करणार आहात. द सेकंड कॉलम आहे डिसॲग्री, दी अपोजिट वर्ड ऑफ ॲग्री. डिसॲग्री मीन्स दिलेल्या स्टेटमेंटला जर तुम्ही असहमत असाल, तुम्हाला ते मान्य नसेल तर तुम्ही डिसॲग्रीमध्ये टिकमार्क करू शकता. आणि शेवटचं कॉलम आहे नॉट शुअर, म्हणजे दिलेलं स्टेटमेंट या स्टेटमेंटशी तुम्ही सहमत आहात किंवा सहमत नाही आहात हे तुम्हाला नक्की कळत नाही आहे तर नॉट शुअर टाकू शकता. पण नॉट शुअरमध्ये तुमची मतं जास्तीत जास्त नकोत. तुम्ही शुअर किंवा ॲग्री किंवा डिसॲग्रीमध्ये तुमचं मत नोंदवायचे. अ गुड फ्रेंड, एक चांगला मित्र कसा असू शकतो. पहिलं स्टेटमेंट दिलं आहे, शोज यू द आन्सर शीट्स ॲट द टाईम ऑफ एक्झाम. म्हणजे चांगला मित्र तुम्ही अशा मित्राला म्हणाल का की जो एक्झामच्या वेळेला त्याचे आन्सर शीट्स तुम्हाला दाखवतो. या विधानाशी जर तुम्ही सहमत असाल की चांगला मित्र तो जो स्वतःचे पेपर तुम्हाला परीक्षेच्या वेळेला दाखवतो, या विधानाशी जर तुम्ही सहमत असाल तर तुम्ही ॲग्रीमध्ये टिकमार्क करा. तर मला वाटतं नाही हा काय बरोबर नाही, चांगला मित्र असा की जो परीक्षेच्या वेळेला स्वतःचे पेपर दाखवतो हे काय बरोबर नाही असं जर तुम्हाला वाटत असेल, तुम्ही या स्टेटमेंटशी असहमत असाल तर डिसॲग्रीमध्ये मत नोंदवा. सेकंड आहे पॉईंट्स इट आउट वेन यू आर डुईंग समथिंग रॉंग. जेव्हा एखादी तुम्ही चुकीची गोष्ट करता तेव्हा तो तुम्हाला दाखवून देतो की हे चुकीची आहे. थर्ड, साईड्स विथ यू इन ऑल फाईट्स अँड क्वारल्स. कधी कुणाशी भांडणं झाली तर नेहमी तुमची बाजू घेतो. फोर्थ वन, कीप्स अ सिक्रेट. तुमची गुपितं जो जपून ठेवतो. टेल्स यू ऑल द गॉसिप्स. आणि असा मित्र की जो तुम्हाला त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या गॉसिप, सगळ्या सिक्रेट, सगळ्या गोष्टी सांगतो. यापैकी तुम्ही चांगला मित्र म्हणून यापैकी कुठली गुणवैशिष्ट्य तुम्हाला योग्य वाटतात त्या ठिकाणी तुम्हाला टिकमार्क करायची. ज्या मताशी तुम्ही सहमत असाल तिथे ॲग्रीमध्ये नोंदवा. जे तुम्हाला सहमत नाही आहात ज्याच्याशी तुम्ही, ते डिसॲग्रीमध्ये तुम्ही टिकमार्क करा. हे तुम्हाला वहीवर तयार करायचे तिन्ही कॉलम्स. सेकंड वन इज व्हॉट मेक्स अ गुड स्टुडंट, कॅरेक्टरिस्टिक्स. एक चांगला विद्यार्थी तुम्ही कोणाला म्हणू शकता. चांगल्या विद्यार्थ्याची गुणधर्म काय, कॅरेक्टरिस्टिक म्हणजे त्याची गुणवैशिष्ट्य. पुन्हा सेम कॉलम ॲग्री, डिसॲग्री अँड नॉट शुअर. अ गुड स्टुडंट कीप्स क्वाइट इन द क्लासरूम ऑल द टाईम. जो नेहमी सतत वर्गामध्ये सतत गप्प बसतो, शांत राहतो तो. ऑफन ब्रिंग्स गिफ्ट्स फॉर द टीचर. टीचरसाठी जो नेहमी काही ना काही भेटवस्तू आणतो तो चांगला स्टुडंट. टेक्स एफर्ट्स टू लर्न समथिंग ऑन हिज ऑर हर ओन.
असा मित्र जो काहीतरी नवीन शिकण्यासाठी सतत धडपडत असतो आणि त्यासाठी एफर्ट्स घेतो, म्हणजे कष्ट घेतो नवीन शिकण्यासाठी. इज पंक्च्युअल अँड रेग्युलर. पंक्च्युअल म्हणजे आपण ज्याला म्हणूया की काटेकोर आणि नियमित. जो प्रत्येक बाबतीत पंक्च्युअल आहे, नियमित आहे आणि रेग्युलर आहे, तो चांगला स्टुडंट्स. पार्टिसिपेट्स इन ऑल क्लासरूम ॲक्टिव्हिटीज. चांगला स्टुडंट तो की जो क्लासरूम ॲक्टिव्हिटीजमध्ये सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट होतो. तुम्हाला तुमची मतं ओपिनियन पोलमध्ये नोंदवायची आहेत. द थर्ड टेबल इज व्हॉट मेक्स अ गुड टीचर कॅरेक्टरिस्टिक्स. चांगले टीचर तुम्ही कोणाला म्हणू शकता? तुमच्या दृष्टीने चांगले टीचर कोण, चांगले शिक्षक कोण? खाली शिक्षकांविषयीचे 5 गुणधर्म सांगितलेले आहेत. मग ते तुम्ही वाचायचे आहेत आणि तुमची ओपिनियन पोलमध्ये तुमचे ओपिनियन्स नोंदवायचे आहेत. अ गुड टीचर इज प्रोव्हाइड्स रेडीमेड आन्सर्स. असे गुड टीचर की जे सतत तुम्हाला रेडीमेड उत्तरं पुरवत असतात, म्हणजे तुम्हाला विचार करायला वेळच देत नाही, ती उत्तरं तुम्हाला सतत देत असतात. इज फ्रेंडली विथ ऑल द स्टुडंट्स. चांगले शिक्षक ते जे सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर नेहमी मित्रत्वाच्या भावनेने वागतात. ब्रिंग्स इन अ लॉट ऑफ फन अँड ह्युमर इन द क्लासरूम. सतत वर्गामध्ये खूप छान छान गोष्टी सांगून सतत मुलांना हसवत ठेवतात. ह्युमर हा जो शब्द आला तुमच्यासाठी नवीन आहे. ह्युमर म्हणजे हास्याची खसखस, म्हणजे आपल्याला थोडक्यात म्हणता येईल की सतत वर्गात असं मुलं हसत असतात, हसरी असतात, त्याला ह्युमर म्हणतात. सतत हास्य फुलत असतं मुलांच्या चेहऱ्यावर आणि खूप छान छान गमती जमती फन्स तुमच्यासाठी सतत क्लासरूममध्ये जे तयार करत असतात असे शिक्षक. फोर्थ वन, गिव्स चॅलेंजिंग टास्क अँड मेक्स द स्टुडंट्स वर्क ऑन देम. सतत काही ना काही चॅलेंजिंग आव्हानात्मक अशी कामं मुलांना देत असतात आणि मुलांकडून त्यावर काही ना काही कामकाज करून घेत असतात. मेक्स द स्टुडंट्स वर्क ऑन देम. मुलांनी त्यावर काही ना काही कार्य करत राहिलं पाहिजे, याकडे ज्या शिक्षकांचं लक्ष असतं ते शिक्षक चांगले शिक्षक. आणि लास्ट वन, अंडरस्टँड स्टुडंट्स प्रॉब्लेम. जे विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतात आणि त्या जाणून सोडवण्याचे प्रयत्न करतात, ते चांगले शिक्षक. आता यापैकी चांगल्या शिक्षकांची गुणवैशिष्ट्य कुठली, या प्रत्येक स्टेटमेंटशी तुम्ही ॲग्री आहात की डिसॲग्री आहात, ते त्या कॉलममध्ये तुमची मतं तुम्हाला काय करायची आहेत, नोंदवायची आहेत. आणि हे तुम्हाला वहीमध्ये तयार करून तुम्हाला फोटो पाठवायचा आहे.